अध्याय 16वा श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भूवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एक त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होत नांदत निर्वाह करीती नोकरीने. कोकणात प्रति राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार. जात मराठे तयांची. टेक होत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधूंनी राहत. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी. तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊंनी त्यांचे मित्र अफूचा व्यापार करीत. त्यात आपण नुकसान सत्य येईलसे वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती. बोलावून पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगिती. म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अतृसी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे. यात संशय असे ना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगव्या पंडिताला. मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयांसी शिव राम मारुती येसी नामे दिधली त्रिवर्गासी. आणिक मंत्र दिधले पंडित रामा म्हटले. गजानना शिवनाम दिधले मारुती हरिभाऊस म्हटले. तिघे केले एक रूप मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गा जवळ बोलाविले. तिघांचे 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते एका. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे. तेव्हा त्यांचा आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिधला. तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसाड. श्लोक आकाशपतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. संतोषले त्यांचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तया ते श्लोक. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागुनी. त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्गे एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता त्यांची आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या माणसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिधल्या नाही कोणा. ते हरिभाऊ एके दिनी समर्थासनिध येऊन दर्शन घेऊन चरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वरती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित. परिधान करे भगवे वस्त्र संसार देईन सोडोनी. मग छाटी कपनी झोडी समर्थ तयासी दिधली. ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तीरी किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा एकोणिया येशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधुवेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी. बोलाविले संकल्प करून ठेविले. तुळशीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता. तारा नामे त्याची कांता ती करी बहुआ कांता. घेत उर बोळवणी विनोती जोडून कर. अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला विचार सोडून द्यावा प्राणप्रिय येशी. तियेचे उत्तर एकोणिया स्वामी कुंभरे. समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरील अलंकार तेही लुटवले समग्र. तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान कराव्या. आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिधले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या कामाठी पुऱ्यात. त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊनी गोसावी. मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक भक्त परिस्वत. षोडशोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17वा श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन. त्यांच्या चरित्राची कीर्तन. त्याहून व्यवसायान्य स्वामीसुत नेनदी. स्वामीसुताची जन्नी काकुबाई नामे करुणी. तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण.
तिये लागे सावरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरे आणूनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांचे देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही एकोण्या देव मामलेदार हसूनी देती उत्तर त्याची पिशाच लागे थोर माझे दूर नोहेची ऐसे उत्तर एकोणी दुःखीत झाली अंध करणी मग ते स्वामी सुताची जन्नी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामी सुत मुंबया माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारा नामे त्याची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीच स्वामी जयंती केली से कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी एकिले वर्तमान पाहुनी स्वामी सुतांप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीत तयांचे स्वामी सुते तयांसी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थ त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसून आले समर्थांसी पाहुण्या स्वभक्तांसी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदते छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजयसिंग नामे भक्त गोटे खेळत त्यांसवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्यांची समर्थक करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुते त्यांप्रती मनातली खून सांगती 19 जण चकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंद स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवी उदकान्न ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण एकेले अंतुन राणीने सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधुते मंदिरी प्रार्थुनी आणावे पाहून या समर्थांची उल्हास सुताचे मानसी धावून या वेगेसी मिठी चरणी घातली निज सुताने पाहुनी आनंदले समर्थ मने कर फिरविला मुखावरुनी अस्ति धरुणे उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रीन समर्था पुढे करीती भजन पायी खडावा घालवून प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुते भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधोनी समर्थ सांगते तयाकानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचना एकोणी स्वामी सुद्धा निशब्द होई कल्पना नस आहे त्याची स्वामी विना कैसे जीवन वारंवार विनवी स्वामींचे ऐसे न करावे काही मिळ जाण लेकरू तू माझी आई स्वामी धरिती हृदयाशी म्हणते आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी चिंता न काही करावी असो मग स्वामी सुद्धा ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरू बहु खिन्न झाला परतुनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुद्धा दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला असा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जन्नी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान एकोणी विनविती समर्थाते मग समर्थे त्या अवसरे मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुताते सत्वरी मजत निद्दा आणावे परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे मग सांगती समर्थ त्याचे घालवणी पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरोनी यथार्थ ठेविली ती उडवुकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेश केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती अक्कलकोटे त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसे स्नान करुनी परिगंधन लाविती भोजनाते न उठती धरणीवरी आंग टाकती कोणा संगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी इथुक्या माझी सत्वर मुंबईने आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला
मग काकूबाईंनी सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता. एकुणी करीती आकांत तो दुःखद समय वर्णिता. दुःख अंतरी होतसे असो मग काकूबाई. अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही. बोलल्या काय समर्थाते सूत आपुला भक्त असून अकाली पावला कामरण. मग स्मरती जे हे चरण त्याचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमुचे आज्ञेसी. संधी सापडली काळासी ओढुनी बडेची. मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भोदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. भाविक भक्त परिस्वत सप्तदशोऽध्याय गोड हा. श्री भगवान चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिताती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत. परीही एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या माणसी त्या समयी मोर पाखराचे अधिकारी नेमू गाधीसी. चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा समर्थ म्हणती वेळा वेळा. रात्र दिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती आमुच्या पाऱ्याची वीट. जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ. काकूबाई लागोनी लपवून ठेविले विटेसी. ती दिली पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवनासी. स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्राता. कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम. त्याचे शरीर असमाधान कृश होता चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांचे दादांप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेऊ घालियासी. आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाईकरिता दादाची झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केज गाव मोगला येतं तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिल. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येतं दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायची. तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान शांत शरीर असमाधान. त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी. समर्थ वृत्त एकूण म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयांसी. समर्थ पुण्यश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळ सांगती दादासी पाठविले केजेप्रती. पादुका स्थापना झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवे करायला सांगती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कफनी जोडी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी. गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वता. न रुची चित्ता त्याची यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ एशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकांची मस्तकी ठेव दादाच्या. धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रीच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदय प्रगटला ज्ञान सहिता. अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून. झाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादांची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थी दादांप्रती वेळ खचिता लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता. दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तियेसी जे बरे वाटेला आम्हासी. तेची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. एकोण एशा वचनाला समर्थांशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडलेला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाडपिटीत स्वस्ते. परी त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादांसी बनविले गोसावी कफनी छोडी अर्पिली. दुसरे दिवशी दादांसी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांचे हसू आले अधिकची कौतिक मांडिले. दादांसी जवळ बोलाविले काय सांगितले त्यांची. अनुसूया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागाता. अवश्य म्हणून तत्वदा जन्नी जवळ पातला. ऐसे बाईंनी पाहुणी क्रोधाविष्ट अंतःकरणी. म्हणे तुझी हे करणी लोकापवादा कारण. एकोणी मातेची युक्ती दादा तिज प्रती बोलती. एहिक सुखे तुच्छ गमती बात्याज पासूनी. पुत्राचे एकोण वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताचा गादीवरी बसवणे संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसुत अष्टदशोऽध्यायी गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु.